कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर आज ऐतिहासिक आणि लक्षवेधी असा सोन्याचा कळस बसवण्यात आलाय। दीड किलो सोन्याचा हा कळस गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वतीने मंदिराला अर्पण करण्यात आला असून त्याची किंमत 2.5 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे शुक्रवारचा देवीवार आणि अधिक मास असा दुहेरी शुभयोग साधून हा सोनेरी कळस बसवण्यात आल्याने या घटनेला धार्मिक तसंच भावनिक महत्त्व प्राप्त झालंय। गुरुवारी रात्री 8:30 वाजल्यानंतर मंदिराच्या शिखरावर कळस बसवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। यासाठी खास कारागिरांची टीम कोल्हापुरात दाखल झाली होती। मोठ्या क्रेनच्या सहाय्याने अत्यंत काटेकोर पद्धतीने हे काम पार पाडण्यात आले। मूळ तांब्याचा सुमारे 200 किलो वजनाचा कळस असून त्यावर सोन्याचा पत्रा बसवण्यात आलाय। कळस आणि त्याचा डेरा मिळून 13.5 फूट उंचीचे हे भव्य शिखर मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर घालणारे ठरत आहे। सुमारे 7 तास चाललेल्या या प्रक्रियेत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत काम सुरू होते आणि अखेर शुक्रवारी पहाटेपर्यंत कळस बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मोठी खबरदारी घेण्यात आली होती। दरम्यान मंदिर परंपरेनुसार कलशारोहणाचा स्वतंत्र धार्मिक विधी असतो, मात्र यावेळी कोणताही विधी पार पाडण्यात आलेला नाही आणि पुढेही तो होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे या घटनेबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा दोन्ही वाढल्या आहेत। अंबाबाई मंदिरावरील हा सोन्याचा कळस आता कोल्हापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक सुवर्ण पान जोडणारा ठरत आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिर संवर्धनाच्या कामामध्ये शिखराचं काम आपण सुरू करताना संपूर्ण शिखर दगडी असल्याचं आपल्याला निदर्शनास आलं आणि त्यानंतर वरच्या बाजूला जो कळस आहे तो कळस चुन्याचा विटाचा असल्यामुळं आणि त्यातच झाडं उगवण्याचं प्रमाण वाढल्यामुळं तो सर्व धातूनं पूर्ण कव्हर करता येईल का याबद्दल पुरातत्व खात्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्याच्याबद्दल मान्यता दिल्यानंतर अंबाबाईच्या भक्तांच्या माध्यमातून तो पूर्ण कळस हा मूळ स्वरूपात तांब्याचा आणि त्याच्यावर पूर्ण सोन्याचा पत्रा चढवून टप्प्याटप्प्यानं सगळ्याच कळसांना त्याच पद्धतीनं आपण आकार देतो आहे, जेणेकरून भविष्यात कधीही वरती कळसाला झाडं उगवण्याचा किंवा त्याचं परत खराब होण्याचा प्रॉब्लेम येणार नाही।